नमस्कार STC फॅमिली. चला आधी व्हिडिओला लाईक करून घ्या. या लव्ह स्टोरीवर तुम्ही जे प्रेम दाखवलं त्याबद्दल खूप आभार. आणि या स्टोरीला 5 लाखांपेक्षा जास्ती व्ह्यूज आणि 35,000पेक्षा जास्ती लाईक्स आले आहेत. हे केवळ तुमच्या अमाप प्रेमामुळे शक्य झालं आहे. प्रत्येक एपिसोड गणित तुम्ही जो प्रतिसाद दिला त्यातून ही लव्ह स्टोरी फुलत गेली. अतिशय सरळ, सोपी, सुंदर आणि प्रत्येक गोष्टीची मर्यादा ओळखून लिहिलेल्या या स्टोरीला तुम्ही उचलून धरलत याबद्दल शतशः आभार. तुम्हाला मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीबद्दल काय आवडतं ते कमेंट्सद्वारे सांगायला विसरू नका. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 106वा भाग. मीत आणि मायाचं ऑफिसमध्ये लंच. प्रत्येक स्पर्श, प्रत्येक हळवी हालचाल तिच्या अस्तित्वात गूढता भरत होती. त्या विश्वासातल्या मिठीतून जणू तो तिला सांगत होता की ती आता त्याची आहे, तिचं सर्वस्व त्याच्यातच आहे. त्यांच्या या नाजूक क्षणातला स्पर्श त्यांच्या नात्याला नवीन गूढता देत होता. दोघंही या जगातल्या प्रत्येक गोष्टीला विसरले होते. त्या क्षणात त्यांचं एकमेकांवर असलेलं प्रेम जणू एका नव्या उंचीवर पोहोचलं होतं. मीत आणि माया आता फक्त एकमेकांच्या प्रेमात गुंतलेले नव्हते, ते एकमेकात विलीन झाले होते. हळूहळू त्या मिठीतून दोघांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांच्या डोळ्यातून प्रेमाची गोडी व्यक्त होत होती. त्यांच्या चेहऱ्यावर एक हलकं हसू आलं आणि त्या क्षणात त्यांना जाणवलं की त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाची ही फक्त सुरुवात आहे. त्या शांततेत, त्या अंधुक प्रकाशात मीत आणि माया एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे गुंतलेले होते. रात्रीच्या त्या क्षणात त्यांचं नातं एका नव्या पातळीवर पोहोचलं होतं. त्यांच्या प्रेमाचा हा पहिला टप्पा होता आणि त्यांना कळलं की हीच त्या प्रवासाची खरी सुरुवात होती. जेव्हा ते दोघं थोडं बाजूला झाले, माया आपल्या हृदयाचा ठोका ऐकत होती आणि तिच्या चेहऱ्यावर लाजरी छटा होती. ती नजरेच्या कडेतून मीतकडे पाहत होती आणि त्याचं हसू बघून तिचं हृदय अजूनच शांत झालं. त्या क्षणात तिला कळलं की हे प्रेम तिचं घर आहे, तिची जगण्याची प्रेरणा आहे. त्या रात्रीचा तो क्षण म्हणजे फक्त एक साधी मिठी नव्हती, तर त्यांच्या प्रेमाचा एक अमर गोडवा होता, ज्यामुळे त्यांच्या हृदयाची धडकन एकत्रित झाली होती. मीत आणि मायाच्या मनातील भावना जणू शिगेला पोहोचल्या होत्या आणि त्या गहन क्षणाच्या उभेत दोघंही शांत झोपून गेले. नव्याने सुरू झालेल्या त्यांच्या या नात्याचं हे पहिलं पाऊल त्यांच्या प्रेमाच्या प्रवासाला एक आगळं वळण देणार होतं. ते दोघं एकमेकांमध्ये हरवून गेले होते आणि त्या गाढ झोपेच्या कुशीत त्यांनी एकमेकांना अनुभवताना मिळवलेला शांततेचा स्पर्श होता. त्यांचं प्रेम आता हळूहळू फुलत होतं. विश्वासाची आणि आपुलकीची एक अनोखी नवी दुनिया त्यांच्यासमोर खुलत होती. त्या रात्रीच्या त्या शांत क्षणात त्यांनी एकमेकांच्या मनाला दिलेली ही जवळीक त्यांच्यासाठी पुरेशी होती. हे त्यांच्या या नव्या नात्यातील विश्वास, ओलावा आणि प्रेमाचं पहिलं पाऊल होतं. आज पहाटे नेहमीप्रमाणे मीतला जाग आली नाही.
आणि माया देखील काल झालेल्या संपूर्ण दिवसाच्या दगदगीमुळे थकली होती. तिला देखील नेहमीप्रमाणे सकाळी जाग आली नाही. घड्याळात 8 वाजून गेले तरी दोघंही अजून झोपेतच होते. आजोबा आणि भूमिका डायनिंग टेबलवर त्यांची वाट पाहत बसले होते. पण मीत आणि माया आज वर्कआउट करायला उठले नाहीत हे त्यांना रोझीकडून समजलं. माया देखील आज ब्रेकफास्ट बनवायला आली नाही हे देखील त्यांना समजलं. ऑफिसला त्यांना उशीर होईल आणि नंतर गडबड होईल, यामुळे आजोबांनी परीला त्या दोघांना उठवायला पाठवलं. परी लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून मीत आणि मायाच्या बेडरूमकडे निघाली. त्यांना जागं करायचं म्हणून तिने दरवाज्यावर हलकेच टकटक केली. दोघंही मंद उजेडात हळूच डोळे उघडत एकमेकांकडे पाहत होते. मागच्या रात्रीचं गूढ, त्या अनोख्या क्षणातल्या आठवणीत असं हरवून जाणं, त्यातलं गहिरं प्रेम आणि आकर्षण अजूनही त्यांच्या चेहऱ्यांवर होतं. पहिल्या काही क्षणात ते एकमेकांच्या नजरेत हरवून गेले, पण त्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर थोडासा संकोच दिसला. काल रात्री ज्या सहजतेने ते एकमेकांच्या जवळ आले होते, त्या आठवणीने दोघांच्याही चेहऱ्यावर हलकीशी लाज आली होती. हा त्यांच्या नात्याचा नवीन अध्याय होता. मॅम, मी तुम्हाला ब्रेकफास्टसाठी बोलवायला आली आहे, परी दरवाजाच्या बाहेरून म्हणाली. मीत आणि मायाचा काही रिप्लाय येत नाहीये म्हणून परीने आणखी एकदा दरवाजावर टकटक केली. परीचा आवाज ऐकून माया भानावर आली. माया लगबगीने बेडवरून उठली. तिने दरवाजा उघडला. मॅम, गुड मॉर्निंग. मायाने दरवाजा उघडताच परी कचरतच म्हणाली. गुड मॉर्निंग परी. मायाला सुद्धा थोडं अवघडल्यासारखं झालं. सॉरी मॅम, तुमची झोप मी डिस्टर्ब केली असेल तर. पण आजोबा आणि भूमिका मॅम तुमची ब्रेकफास्टसाठी वाट पाहत आहेत, परी पुढे बोलली. हो, चल तू पुढे, आम्ही फ्रेश होऊन येतो, माया म्हणाली. परी तिचा निरोप घेऊन परत किचनमध्ये गेली. माया मागे वळली. मीत अजूनही बेडवर झोपून मोबाईल स्क्रोल करत पडला होता. मीत, किती वाजले आहेत याची कल्पना आहे का? मायाने बेडजवळ जात विचारलं. 8 वाजून गेले आहेत आणि नाश्त्याची वेळ उलटलीये, माया पुढे म्हणाली. मीतने मोबाईल बाजूला ठेवला आणि मायाकडे पाहिलं. इतका उशीर झाला मला कळलं पण नाही, मीत तिच्याकडे पाहून म्हणाला. हो, माझं पण तेच झालं, माया म्हणाली. दोघंही अडचणीत सापडलेल्यासारखे हसले आणि एकमेकांकडे लाजत पाहत उठून नाश्त्यासाठी खाली जाण्यासाठी तयार होऊ लागले. दोघं पटकन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट करण्यासाठी किचनकडे जाण्यासाठी निघाले. दोघेजण लिव्हिंग रूममध्ये आले आणि डायनिंग टेबलकडे येण्यासाठी निघाले. भूमिका आणि आजोबा त्यांची वाट पाहत डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले होते. माया आणि मीत जसं डायनिंग टेबलजवळ आले तसं त्यांना पाहताच आजोबा आणि भूमिकाचं हसणं आणखीनच वाढलं आणि दोघांकडे त्यांनी मिश्किल नजर टाकली.
मीत आणि मायाची चेष्टा करायची त्यांना जणू संधीच मिळाली होती. माया आणि मीत डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसले. दोघेही अवघडले होते. गुड मॉर्निंग मीत आणि माया. सॉरी लव्ह बर्ड्स. आजोबा मिश्किलपणे हसत म्हणाले. आधीच अवघडलेले मीत आणि माया आणखी जास्ती अवघडून गेले आणि लाजले. आज काय झालंय? दोघांनाही इतका उशीर? तब्येत वगैरे ठीक आहे ना तुमची? आजोबा हसत म्हणाले. तुम्ही दोघं तर रोज पहाटेच उठता. आज एवढी झोप कशी काय आली तुम्हाला? भूमिका त्यांच्यावर एक हलकीशी नजर टाकत म्हणाली. तिच्या स्वरातला तो टोमणा त्यांना स्पष्ट जाणवत होता. मायाचे गाल लाजेने गुलाबी झाले होते. तिने नजर खाली झुकवली, तर मीत मात्र एक हलकं स्मित करत बसला होता. आजोबा आणि भूमिकाला माहिती होतं की या टोमण्यामागे असलेली माया आणि भूमिकाची काय गंमत आहे. आम्ही तुम्हाला डिस्टर्ब केलं का? सॉरी, पण ब्रेकफास्टसाठी लेट होत होता म्हणून मी तुम्हाला बोलावून घेतलं. भूमिका पुढे बोलली. आम्हाला तर वाटलं होतं कालच्या तुमच्या प्रेमप्रस्तावानंतर काहीही बदलणार नाही, पण असं दिसतंय की तुमचा आता संसार सुरू झालाय. आजोबा पुन्हा चेष्टेत म्हणाले. संसार या शब्दावर त्यांनी जास्ती भर दिला. मीत आणि माया सुद्धा हसत लाजले. सगळे हसत होते आणि त्या गमती आणि जोकच्या वातावरणात मायाच्या आणि मीतच्या चेहऱ्यावरचा संकोच स्पष्ट दिसत होता. त्या क्षणात भूमिका आणि आजोबा हसत त्यांना त्यांच्या नवीन नात्याचा आनंद देत होते. तर माया आणि मीत लाजतच नाश्ता करत राहिले. त्या अशाच अवघडलेल्या परिस्थितीमध्ये मीत आणि मायाने ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्ट नंतर दोघं पुन्हा एकदा आपल्या बेडरूममध्ये आले. पण पुन्हा त्या दोघांमध्ये एक गोडशी संकोचाची भावना जागी झाली होती. मागच्या रात्रीच्या सुंदर क्षणांनी दोघांच्या नात्यात एक वेगळीच जवळीक निर्माण केली होती, ज्याचा आनंद ते अजूनही अनुभवत होते. पण त्या आठवणींनी दोघांमध्ये एक हलकासा लाजरेपणाही आला होता. दोघे थोडा वेळ एकमेकांच्या नजरेत नजर मिळवायची टाळत होते. पण तितक्यात मीत म्हणाला, आज आपल्याला दोघांनाही ऑफिसला उशीर होत आहे. हो, आज दोघांनाही उशीर होत आहे. आणि खरं तर आज मी रेस्टॉरंटच्या काही स्टाफसाठी हायरिंग करणार आहे. त्यासाठी इंटरव्ह्यू ठेवले आहेत. माया म्हणाली. हो का? माझ्या पण काही महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. पण आंघोळीचं कसं करायचं? कोण आधी आंघोळ करणार? मीत हसत म्हणाला. ठीक आहे, मी आधी जाते आंघोळ करायला. माया लाजतच म्हणाली. असं कसं? माझ्या पण महत्त्वाच्या मीटिंग्स आहेत. मला पण उशीर होतोय. मग तू आधी का जाणार आंघोळीसाठी? मीत मिश्किलपणे हसत म्हणाला. दोघे एकमेकांकडे पाहत खळखळून हसले. मला पण उशीर होतोय आणि तुला पण होतोय, तर मग काय आपण एकत्र आंघोळ करावी का? मीतने मजेतच विचारलं. त्याच्या या बोलण्यावर
माया आधी थोडीशी थबकली. छे छे, आता असे मजेशीर विचार सोडून दे. जा, आधी तूच आंघोळ कर. ती देखील हसून म्हणाली. बरोबर, नाहीतर परत उशीर होईल आपल्याला. मीच सुद्धा हसत म्हणाला. त्याच्या या प्रस्तावाला मायाने देखील जोकच समजून पुढे ढकलून दिलं. चल आता, लवकर तयार हो, नाहीतर खूपच उशीर होईल. मीतला हसतच बाथरूममध्ये पाठवलं आणि माया म्हणाली. मीतने हलकसं स्मित करत तिच्याकडे पाहिलं आणि बाथरूममध्ये गेला. मीत आणि माया दोघंही तयार होऊन ऑफिसला गेले. भूमिकाही आधीच ऑफिसला पोहोचली होती. आज तिने इंटरव्ह्यू प्लॅन केले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी तिला लवकर जावं लागलं होतं. ऑफिसमध्ये पोहोचताच मीतने आपल्या मीटिंग्सना सुरुवात केली. त्याच्या डायरीत आज भरपूर महत्त्वाच्या मीटिंग्स स्केड्यूल्ड होत्या, ज्यामुळे तो दिवसभर कामातच गुंतून जाणार होता. तिकडे माया आणि भूमिकाने त्यांच्या रेस्टॉरंटसाठी नव्या स्टाफच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. रेस्टॉरंट नव्याने सुरू करायचं होतं, त्यामुळे त्यांना सुरुवातीचे काही महत्त्वाचे कर्मचारी नेमायचे होते. त्यांनी विविध विभागांसाठी विविध उमेदवारांना बोलावलं होतं. मुख्यतः शेफ, व्यवस्थापनाचे सहाय्यक, वेटर्स, क्लिनिंग स्टाफ यांच्या मुलाखती नंतर होणार होत्या. माया जरी खूप चांगली शेफ असली तरी रेस्टॉरंटसाठी हेड शेफ निवडावा लागणार होता. हेड शेफ हा रेस्टॉरंटच्या सगळ्या शेफचा प्रमुख असणार होता आणि तो मायाला डायरेक्ट रिपोर्ट करणार होता. त्यामुळे तिला हेड शेफसाठी निवड करताना विशेष काळजी घ्यायची होती. आज हेड शेफसाठीचा पहिला राऊंड हा डिस्कशन राऊंड होता आणि त्यानंतर शॉर्टलिस्ट झालेल्या शेफचं डेमो राऊंड देखील होणार होता. रेस्टॉरंटसाठी हेड शेफ निवडताना फार विचारपूर्वक निवड करावी लागणार होती. त्यांना असा शेफ हवा होता जो नवनवीन पदार्थ बनवण्यात माहीर असेल, जेणेकरून ग्राहकांना कायम नवीन आणि स्वादिष्ट अनुभव मिळेल. माया आणि भूमिका यांनी प्रत्येक उमेदवाराशी अगदी व्यवस्थित संवाद साधला. माया नेहमीच हसतमुख आणि स्नेहपूर्ण वर्तन करणारी होती. त्यामुळे उमेदवारांनाही तिच्याशी बोलताना आरामदायी वाटत होतं. प्रत्येक उमेदवाराला ती विचारत होती, तुम्हाला या कामात काय आवडतं किंवा रेस्टॉरंटमध्ये काम करताना तुम्ही काय बदल आणाल. त्याचबरोबर भूमिकाही अत्यंत व्यावसायिक दृष्टिकोनातून मुलाखती घेत होती. तिचं लक्ष असं होतं की या रेस्टॉरंटमध्ये येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला उत्कृष्ट सेवा मिळावी आणि प्रत्येक कर्मचारी आपली कामगिरी प्रामाणिकपणे पार पाडावा. तिने प्रत्येक उमेदवाराला त्यांच्या अनुभवाबद्दल, कौशल्यांबद्दल आणि पूर्वीच्या नोकरीत आलेल्या आव्हानांबद्दल विचारलं. भूमिकाने काही उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यावर तिने रेस्टॉरंटच्या इंटेरियरच्या कामाची प्रगती पाहण्यासाठी साईटवर जायचं ठरवलं. हे काम मायाच्या स्वप्नांचं आणि मेहनतीचं फळ होतं. मायाच्या दूरदृष्टीमुळे रेस्टॉरंटचा प्रत्येक कोपरा खास बनत होता. माया आणि मीतच्या दिवसात अजून एक खास क्षण होता. मीत आणि मायासाठी रोझीने ऑफिसमध्ये लंच पाठवलं होतं. दोघंही ऑफिसमध्ये
लंचसाठी एकत्र बसले होते. मीतसाठी हा क्षण खास आणि स्वप्नवत होता. अनेक दिवसांपासून त्याच्या मनात एकच इच्छा होती. त्याच्या ऑफिसच्या केबिनमध्ये त्याच्यासोबत त्याची प्रिय व्यक्ती बसलेली असावी आणि दोघांनी एकत्र हसत खेळत लंचचा आनंद घ्यावा. आज माया त्याच्या समोर बसलेली होती आणि तिचा चेहरा बघून त्याचं मन अगदी तृप्त झालं होतं. माया, माझ्या मनातील आणखी एक इच्छा आज पूर्ण होत आहे. कधी कधी वाटायचं की ऑफिसमध्ये आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबर असा वेळ घालवावा, त्याच्याबरोबर लंच करावं. लंच सुरू करताना मीतने मायाकडे पाहून थोडं हसून म्हटलं. मीतचं हे वाक्य ऐकून माया हसली. माझ्याही मनात असंच काहीतरी होतं मीत. आपण नेहमीच कामात व्यग्र असतो, पण कामाच्या ठिकाणी असा सोबत वेळ घालवणे खरंच माझं सुद्धा स्वप्न होतं, ती म्हणाली. तिच्या चेहऱ्यावर एक लाजरस स्मित होतं. दोघांनी एकमेकांकडे पाहून हसत लंच सुरू केलं. लंचचा प्रत्येक घास म्हणजे दोघांमधील एक अनोखी जाणीव होती. त्यांच्या प्रत्येक बोलण्यात, प्रत्येक हसण्यात एक गोडी होती. मीतला असं वाटत होतं की त्याच्या आयुष्यात माया नेहमीच त्याच्या बरोबर असावी. दोघं लंच करताना एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले होते. त्यांच्यातील तो मूक संवाद, त्यांचा हातातला प्रत्येक घास, एकमेकांच्या हसण्यात दडलेली जाणीव, सगळंच जणू शब्दांच्या पलीकडचं होतं. तुला असं वाटत नाही का माया, की आपल्याला या सुंदर क्षणांसाठी किती जणांनी आपली मदत केली आहे? सर्वजण आपल्यासाठी किती काही करतायत. मीतने मायाकडे एक कटाक्ष टाकून विचारलं. हो मीत, आपण एकमेकांशी ज्या सहजतेने बोलतोय, हसतोय, त्यामागे किती जणांचा हात आहे. आपलं प्रेम आपल्या दोघांपुरतं नसून आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनी ते अनुभवलं आहे. माया थोडाशी विचारात पडली, मग त्याच्याकडे बघून म्हणाली. त्यांच्या लंचमधलं हसणं, गप्पा अगदी मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचत होतं. मीतच्या चेहऱ्यावरची ती आनंदी छटा आणि मायाच्या नजरेतील ते समाधान, दोघांनाही हा क्षण लक्षात ठेवण्यासारखा होता. माया, आजचा हा दिवस मी कधीच विसरणार नाही. तुझ्यामुळे माझं ऑफिसचं आयुष्य सुद्धा खूप सुंदर झालंय. लंच संपताना मीतने मायाचा हात धरला आणि मनापासून म्हटलं. मायाला मीतच्या या शब्दांनी एक प्रकारचा आनंद वाटला. मी सुद्धा तुझ्याबरोबर प्रत्येक क्षण असाच आनंदाने घालवू इच्छिते मीत, ती हलकेच म्हणाली. त्यानंतर त्यांनी शांतपणे लंच संपवलं आणि दोघांनीही एकमेकांकडे पाहून एक स्मित केलं. लंच नंतर मायाने पुढचे इंटरव्ह्यू घेतले. ऑफिस संपल्यानंतर मीत आणि माया घरी परतले. लिव्हिंग रूममध्ये आजोबा त्यांची वाट पाहत बसले होते. त्यांनी गोड हसत दोघांचं स्वागत केलं आणि दोघांना सोफ्यावर बसायला सांगितलं. त्यांचा चेहरा अगदी चमकत होता, जणू काही त्यांनी काहीतरी खास ठरवलं होतं. मीत आणि माया, मला तुमच्याशी एक महत्त्वाचं बोलायचं आहे, आजोबा म्हणाले.
आजोबा आता काय बोलणार याकडे मीत आणि मायाचं लक्ष लागलं होतं. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.